चला पहिलाच बॉल चांगला फटका लगवला, अडवला गेलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर महत्वाची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये अर्थातच सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणारा. यावेळेस टॅप लगवलाय, पुढे सरचावत वॉट अ शॉट. दुसऱ्याच बॉल वरती धमाकेदार चौकार पाहायला मिळतोय कुलदीपच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळतोय. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. कालच्या दिवसामध्ये ही खूप चांगली बॅटिंग केली होती. क्वार्टर फायनलचा सामना आपण अनुभवत आहे. योगेश वाघ चला पुन्हा एकदा टॅप केलाय. वाव व्हाट अ शॉट. लगातारच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा चौकार पाहायला मिळतोय. सुरुवात धमाकेदार झालेली या मॅचची. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं 2 चौकार. पहिला बॉल जर पाहिला तर तो निर्धाव. त्याच्यानंतर मात्र दोन्ही बॉलवरती खरपूस समाचार घेतला. ओमकार टोणपे, योगेश वाघ यामध्ये झाली थोडीशी बातचीत. रणनीती आखावी लागणारा कुलदीप खूप चांगली बॅटिंग करतोय. महत्वाचा सामना या स्पर्धेमधला. पुढे सरसावत आणखीन एक. 3 मध्ये 3 चौकार. व्हाट अ शॉट. काय बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी डीडी स्मृती तुर्भे संघ मात्र हवी झालाय पूर्णपणे. योगेश वाघ दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता योगेश वाघ यांच्याकडे जरूर आहे, परंतु चेंडूला जास्त वळण मिळत नाहीये. पुन्हा एकदा टॅप केला. यावेळेस एलिव्हेशन जास्त प्रमाणामध्ये मिळालेला नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल आतापर्यंत झाले. तब्बल धावफलकावरती 12 आपल्याला पाहायला मिळतात. 3 चौकार आलेत या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा टॅप केलाय. हा चौथा चौकार पाहायला मिळतोय. योगेश वाघ यांच्यावरती मात्र प्रतिहल्ले पाहायला मिळतात. एका ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 16 बिनगडी बाद. खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला. आमचे डीजे मास्टर त्यांनाही आम्ही आज सुवर्ण संधी देऊ की थोडे तुमच्या माध्यमातूनही आम्हाला समुद्र गीत ऐकायला मिळतील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या तब्बल 16 रन. योगेश वाघ जो ट्रम्प कार्ड आहे या नो लिमिट अमित जुईनगर टीमचा, त्या खेळाडूला मात्र प्रतिहल्ले करत असताना पूर्णपणे बॅकफूटवरती प्रेशरमध्ये आणलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या उभी करावी लागणार आहे डीडी स्मृती तुर्बे टीमला. त्यांनाही माहिती आहे की समोरचा जो संघ आहे ना सरूर जुईनगरच्या नावाने खेळतोय, परंतु हा सानपाडाचा संघ आहे ज्यामध्ये योगेश वाघ, ओमकार टोणपे हे खेळाडू जे आहेत ना ते जास्त प्रमाणामध्ये प्रहार करतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आला विवेक. ज्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं या स्पर्धेमध्ये. यावेळेस मात्र पायावरती हा बॉल लागला. त्याच्यानंतर एक सिंगल रन. चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट जो फलंदाज सेट झालाय, ज्या फलंदाजच्या बॅटमध्ये रन्स येतात त्याला स्ट्राईक वरती आणण्याचं काम मात्र या सिद्धेशने केलं. कुलदीप पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. 4 चौकार आले पहिल्याच ओव्हरमध्ये कुलदीपच्या बॅटमधनं. आणि ते प्रहार कोणत्या गोलंदाजावरती केले? योगेश वाघ खूप चांगला गोलंदाज आहे अंडरम बॉक्स क्रिकेटचा, त्याच्यावरती प्रहार केलेत. गोलंदाज विवेक पुन्हा एकदा तयार होतो. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका लगावला. योगेश वाघ चेंडू खाली येतील तोपर्यंत आणि त्याचबरोबर आपण पाहताय आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालं या नवी मुंबईचे माजी महापौर आपण पाहताय जयवंतजी सुतार साहेबांचं देखील नुकतंच आगमन झालं. त्यांचं खऱ्या अर्थानं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि जयेंद्र शेठ सुतार यांना मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महापौर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा देखील आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. आपण पाहता आमच्या व्यासपीठावरती या नवी मुंबईचे माजी महापौर जयवंतजी सुतार साहेब यांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला यावेळेस मात्र अगदी हलक्या हाताने खेळून काढला. 1 रन सिंगल. स्ट्राईक रोटेट झाली. पुन्हा एकदा सिद्धेश स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 22 22 धावा. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. चौकार आलाय या ओव्हरमध्ये कुलदीप यांच्या बॅटमधनं. कुलदीपची विकेट भरपूर महत्वाची असणारा नो लिमिट अमित सानपाडा या टीमसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. विवेक गोलंदाजी मार्कवरती 5वा बॉल. यावेळेस मात्र सोडवून दिला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखीन 1 रन टीम डीडी स्मृती तुर्बे या टीमला दिली जाईल. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. 23 जावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा योगेश आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय
23 धावा, माफ करा 23 धावा झाल्यात. शेवटचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. यावेळेस खूप चांगलं षटक पाहायला मिळालं टीम नो लिमिट अमित जुईनगर या टीमकडनं, जिथे मात्र योगेश वाघ याचं मात्र षटक भरपूर महागडं पाहायला मिळालं. दुसऱ्या ओव्हरमध्ये विवेकने आपण पाहिलं तर धावा खर्च केल्या, फक्त आणि फक्त 8 धावा त्यांनी खर्च केल्या. चला 24 धावा धावफलकावरती आपण पाहताय लागल्या गेल्यात. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय ओमकार टोनपे, आणखीन एक टॅलेंटेड खेळाडू या टीमचा. चला पुढे सरसावत आपण पाहताय या खेळण्याचा प्रयत्न झाला होता कुलदुबियाचा, परंतु सिद्धेशलाही वॉर्निंग मिळाली असेल. आता यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पायावरती हा बॉल. त्याच्यानंतर एक सिंगल रन. पहिल्या ओव्हरमध्ये धावा तब्बल 16 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये विवेकचं खूप चांगलं षटक पाहायला मिळालं, ज्यामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या विवेकने. विकेट अजूनपर्यंत मिळालेली नाहीये. ब्रेक थ्रूची गरज असेल, मोमेंटम जर आपल्याकडे शिफ्ट करायचं असेल सानपाडा टीमला, तर ब्रेक थ्रूची खऱ्या अर्थाने गरज असणार. यावेळेस मात्र षटकार आला, आणि षटकार म्हणजे या मैदानावरती आणि बॉक्स क्रिकेटमध्ये फलंदाज बाद. पहिला धक्का लागलाय टीम डीडी स्मृती तुर्बे या टीमला. चला वरून नंबर क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळणारा ओमकार टोनपे. पहिली विकेट मिळाली आहे ओमकार टोनपेला. यावेळेस खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. योगेश वाघ विकेट किपरच्या भूमिकेमध्ये चांगला चेंडू अडवला गेला. या ओव्हरमध्ये मात्र शांत ठेवलं डीडी स्मृती तुर्बे टीमच्या फलंदाजांना. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले, त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे शांत पाहायला मिळतं. यावेळेस सोडून दिला, लेग स्पिन केला गेला होता. बॉल पडल्यानंतर भरपूर बाहेरच्या दिशेला वळण घेतलं, आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय हा वाईट बॉल. टीमची धावसंख्या 26-26. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, एक सिंगल रन. एका सिंगलच्या सहाय्याने मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. पुन्हा एकदा कुलदीप आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक वरती. त्याच्या बॅटमधनं खूप चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये 4 चौकार तब्बल पाहायला मिळाले. मागच्या ओव्हरमध्ये 1 चौकार पाहायला मिळाला. गोलंदाज तयार होता. 4 बॉल आतापर्यंत झाला ओमकार टोनपे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो ओमकार टोनपेसाठी. इथे रनआउटची संधी होती, बॅकअपसाठी कोणी नव्हतं आलं. जर स्टंप जवळ कोणता खेळाडू उपस्थित असता तर कदाचित कुलदीपची विकेट गेली असती, कारण की कुलदीपला भनकही नव्हती की त्याच्या एंडकडे थ्रो केला जाईल. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे ओमकार टोनपेच्या ओव्हरमधला. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 28 धावा. 1 विकेट आतापर्यंत गमावलाय डीडी स्मृती तुर्बे या टीमने. शेवटचा बॉल आहे ओमकार टोनपे यांच्या ओव्हरमधला. चला शेवटचा बॉल आपण पाहतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखीन 1 रन डीडी स्मृती तुर्बे टीमला मिळेल. थोडेसे मात्र कान मंत्र देत असताना कुलदीप आपल्याला पाहायला मिळेल, कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक कुलदीपकडे असणं हे भरपूर महत्त्वाचं असेल डीडी स्मृती तुर्बे टीमसाठी. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल शिल्लक आहे ओमकार टोनपे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, आणखीन एक्स्ट्रा रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या उभ्या करण्यामध्ये यशस्वी ठरलाय डीडी स्मृती तुर्बे संघ. शेवटचा बॉलसाठी मात्र थोडासा वेट करावा लागतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आम्हाला ओमकार टोनपे यांच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 रन. त्याच्यानंतर मात्र बाकीचे 2 ओव्हर्स जर पाहिले तर त्या 2 ओव्हर्समध्ये फक्त धावा खर्च केल्यात 14. काय गोलंदाजी केली आहे. खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळालं आपल्याला टीम नो लिमिट अमित सानपाडा या टीमचं. शेवटचा षटक पुन्हा एकदा विवेक आपल्याला पाहायला मिळेल, आणि खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये ज्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं
असे आमचे दीपेश पाटील सर यांचाही खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. कालच्या दिवसामध्येही त्यांच्याकडनं खूप चांगलं समालोचन आम्हाला ऐकायला मिळालं. त्यांच्या वाणीतनं समालोचन, सुंदर समालोचन आम्हाला ऐकायला मिळालं आणि आजच्या दिवसामध्येही ते मायक्रोफोनवरती जॉईंट होतील यात काही शंका नाही. याच गावाचा आवाज दीपेश पाटील सर. पुन्हा एकदा इथे मात्र कुलदीप आता मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला गेला. चांगलं कमबॅक केलं. नो लिमिट अमित जुईनगर या टीमने. योगेश वाघ, विवेक, थोडीशी चर्चा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलमध्ये 2 सिंगल आतापर्यंत आले. टीमची धावसंख्या 32-32. वरुण पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. वरुणलाही बॅटिंग चांगली करावी लागेल इथून. यावेळेस भरपूर हा बाहेरचा बॉल, नो बॉल पंचांनी घोषित केला. विकेटच्या भरपूर बाहेर बॉल पडला, नो बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी विवेक यांच्या माध्यमातून. जे विवेक तुम्हाला गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात ना, त्यांनी या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय भरपूर वेगाने बॉल टाकला होता, परंतु भरपूर बाहेरच्या दिशेला हा बॉल वळण घेत असताना सरळ विकेट किपर ओमकार टोनपे यांच्या हातामध्ये बॉल निघून चालला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती लागल्या. 3 बॉलचा खेळ जुनी शेष या ओव्हरमध्ये. शेवटचा षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. याही वेळेस मात्र सोडून दिला, परंतु हा निर्धाव चेंडू आहे. शेवटच्या क्षणाला तुम्ही चेंडू सोडवून देता, ही भरपूर मोठी चूक करताय तुम्ही. वाईट बॉल येईल का नाही ते माहिती नाही, परंतु मोठे फटक्यांची तुम्हाला आवश्यकता. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, त्याच्यानंतर पूर्णपणे शांत ठेवला डीडी स्मृती तुर्बे टीमला. टाळ्यांचा आवाज, जल्लोष मात्र बंद झाला. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, डिक्लेअर आलेली या. काही हरकत नाहीये. खेळाडूही सांगतात काही हरकत नाहीये. जरी झेल सुटला, जरी 1 रन गेली तरी काही हरकत नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. 35. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज विवेक पुन्हा एकदा तयार. समोर अरुण आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चांगला फटका, शेवट मात्र गोड केलाय. डीडी स्मृती तुर्बे टीमने शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 39 या धावफलकावरती आणि 40 धावा पूर्ण करायच्या आहेत. नो लिमिट अमित जुईनगर या टीमला. येणारे 4 षटक आणि 4 षटकामध्ये 40 धावसंख्येची गरज असणार आहे, म्हणजे 10ची सरासरी असणार आहे सानपाडा टीमला. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट इनिंगसाठी. तोपर्यंत जाऊया आपण पुन्हा एकदा आमचे ऑर्केस्ट्रा अर्थातच तुषार सावंत आणि अनिकेत मनवर यांच्याकडे. बेसावच्या बाजारू लोकांच्या नजरा पडतील ग तुझ्यावरी. कल्ला ग पारो कधीच तो नखरा, चल जाऊ बाजारी. बेसावच्या बाजारू लोकांच्या नजरा पडतील ग तुझ्यावरी. कल्ला ग पारो कधीच तो नखरा, चल जाऊ बाजारी. चल ग पारो या बैठीशी मासून स्वर्गाची टोपली माथ्यावर घेऊन शिटीर चल बाजारी. मी हाय गोरी गोरीले सोरीले मुंबईची किनारी. मारुतीन गोली हनतान गोलीन चल जाऊ बाजारी. तुझे नावाने बांधलाय बंगला, तुझे नावाने बांधलाय बंगला. पुरा कोली वारा आज झिंगला. तुझे नावाने बांधलाय बंगला बंगला, तुझे नावाने बांधलाय बंगला. अख्खा खोली मारा आज झिंगला. या पोराची तरा मगना पोरा दुपारी. तळमुसळ मी त्याला फुटना आणि छेडते गावांचे पोरी. या पोराची तरा बघना झिंगलाय पुरा दुपारी. तळमुसळ मी त्याला फुटना आणि छेडते गावांचे पोरी. सुक्का जवळाय जखण्याला चांगला, सुक्का जवळाय जखण्याला चांगला. अख्खा कोली मारा आज झिंगला. हैया हो हैया हो हैया हो हैया हो हैया हो रामा हो हैया हो रामा हो हैया हो रामा हो
तुझे नावाने बांधलाय बंगला, तुझे नावाने बांधलाय बंगला, अख्खा कोणी बारा आज झिंगला. थँक्यू सो मच तुषार सावंत आणि अनिकेत मनवर. खऱ्या अर्थाने खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळतं. प्रत्येक इनिंग झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून आम्हाला गाणी जे आहे ते संगीत जे आहे ते ऐकायला मिळतं. लेट्स प्ले. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. 40 रनचा टार्गेट आहे. इथून जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचेल. चला पहिलाच बॉल. प्रहार चांगला आहे ओमकार टोणपेचा. प्रहार चांगले केले होते. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. ओमकार टोणपेची बॅट चालणं भरपूर महत्वाचं या मॅच मध्ये. पहिलाच बॉल वरती आली आहे सिंगल. कुलदीप आलाय. ज्या कुलदीपने मात्र बॅटिंग करत असताना डीडी स्मृती तुर्भे टीमला खूप चांगली सुरुवात करून दिली होती. गोलंदाज कुलदीप या समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अवेश. चला पहिलाच बॉल अवेश याच्यासाठी मात्र मिस केला. पूर्णपणे प्रेशर निर्माण केलंय डीडी स्मृती तुर्भे या टीमने. डीडी स्मृती तुर्भे संघ हा बॉक्स क्रिकेटसाठी जाणला जातो. खूप चांगला बॉक्स क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलंही जातं. चला ओमकार टोणपे स्ट्राईक रोटेट झाली. त्याच्यानंतर अवेश यांच्याकडे स्ट्राईक आले आणि पहिलाच बॉल मात्र बीट केला कुलदीप याने. तिसरा बॉल आपल्या ओव्हर मधला. टीमची धावसंख्या 1. चांगला फटका लगावलाय. व्हॉट अ शॉट. काय फटका लगावला अवेशच्या बॅट मधनं आला. अप्रतिम दर्जाचा फटका. चेंडू सीमारेषा पार चौकार. चांगला चौकार पाहायला मिळाला आपल्याला अवेशच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. चांगली सुरुवात दोन्ही टीम्स कडनं पाहायला मिळते आम्हाला. पुन्हा एकदा चांगला फटका टॅप केलाय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय आणि हाही बॉल चौकार गेला असता परंतु क्षेत्ररक्षकाचा चांगला एफर्ट्स पाहायला मिळालं. 4 धावा आपल्या टीमसाठी रोखल्यात या खेळाडूने. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 5. प्रेशर मध्ये आहे संघ. थोडासा प्रेशर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सानपाडा संघ जो मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारतोय. यावेळेस मात्र दांडी गुल केलेली आहे. मागणं मात्र यष्टी वाकवली आहे लेग स्टिकची आणि फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. नो लिमिट अमित जुईनगर टीमला लागलाय पहिला धक्का. खेळाडू माझा खेळाडू यो मारतोय सिक्सर. बॉलर पण आहे कडक मोठा, बॉलर पण आहे कडक मोठा, बोलून विकेट घेते र. वाव खूप चांगलं तालमेल आम्हाला पाहायला मिळतं आमच्या क्रिकेट आणि आमच्या सिंगर्स यांमध्ये. तुषार सावंत यावेळेस पुन्हा एकदा हा लेग स्टिकच्या बाहेर हा वाईट बॉल आम्हाला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या 6 आणि पुन्हा एकदा विकी आम्हाला पाहायला मिळतात. हेही पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत या स्पर्धेमध्ये. परंतु आज आपल्या टीमसाठी लढायचं आहे, झगडायचं आहे, मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारायचा आहे, शेवटपर्यंत थांबायचं आहे. चला यावेळेस पंचांचा इशारा हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर हा बाहेर बॉल आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती 7. बॉल आतापर्यंत टाकून झालेत 5. शेवटचा बॉल शिल्लक. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज कुलदीप तयार. समोर आहेत फलंदाज विकी. शेवटचा बॉल. चला शेवटचा बॉल ही मात्र मिस केला. आणखीन एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक अवंतर स्वरूपामध्ये 1 धाव दिली जाईल टीम नो लिमिट अमित जुईनगर या टीमला. आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या बॉलवरती जर चौकार आला तर मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवेल नो लिमिट अमित जुईनगर संघ. परंतु हा बॉल निर्धावाला किंवा विकेट आली तर डीडी स्मृती तुर्भेचा अभिराज्य पाहायला मिळेल आपल्याला या ओव्हरमध्ये.
चला यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला, अप्रतिम षटक पाहायला मिळालं, ज्यामध्ये 20 विकेट आणि 8 धावा खर्च केल्यात फक्त कुलदीपने. बॅटिंग करत असताना दमदार सुरुवात करून दिली डीडी स्मृती तुर्बे टीमला आणि गोलंदाजी करत असताना मात्र खूप चांगली सुरुवात. 8 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. सिद्धेश आला. सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी साठी आला. समोर ओमकार टोनपे, लाजवाब खेळाडू हाही, परंतु बॅटमध्ये रन्स येत नाहीयेत. ही चिंतेची बाब असणार आहे. पहा, प्रयत्न तर चांगले करतोय तो, परंतु फटकी येत नाहीयेत. सिद्धार्थ गोलंदाजीसाठी आला. सिद्धार्थ आणि कुलदीपने सुरुवात केली होती बॅटिंगसाठी आणि ती सुरुवात गोलंदाजीमध्ये देखील पाहायला मिळते आम्हाला. पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू, परंतु फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते आणि या बॉलवरती टोटल रन्स किती मिळतील? 3. कोई हमसे जीत न पावे, चले चलो ठकरावे जो टकरावे, चले चलो बार बार हाँ बोल यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हो, टूट गई जो उंगली उठी, 5 उंगली जो बन गई मुट्ठी. इस खऱ्या अर्थाने आता बार बार हा 100 बार हा अपनी जीत हो उनकी हार हो. आता कोणता संघ हे म्हणत असेल नक्की ते कळत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा बॅटला लागला बॉल, त्याच्यानंतर मात्र पायावरती हा बॉल. 1 सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. धावफलकावरती 13 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षणही खूप चांगलं झालं. निर्धाव चेंडू. विकी पॅकर्स सुरबे, राहुल कांबळे जर आपण उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करायची आहे. विकी पॅकर्स तुर्बे टीम आयोजक आम्हाला कळवत आहेत, जर आपण उपस्थित असाल कोणता प्रतिनिधी. ओके उमेश. विकी पॅकर्स तुर्बे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. कालच्या दिवसामध्ये शिरोणे प्रीमियर लीग मधला SPL मधला एक संघ क्वालिफाय झाला, H&G योद्धा संघ, आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्यामध्ये ड्रॉ केला जाईल. याही वेळेस मात्र शांत ठेवलंय, पूर्णपणे प्रेशर मध्ये पाहायला मिळतो आपल्याला जुईनगर संघ. आतापर्यंत चेंडू झालेत या ओव्हरचे 4 बॉल झाले. टीमची धावसंख्या धावफलकावरती 13 लागल्यात. चला, मोठा फटका येणं भरपूर महत्वाचं. येतोय हळूहळू का नको पण येतोय. हा फटका मोठा आलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 17. धावा धावफलकावरती लागला. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर, कारण की दोन्ही टीमची मात्र दमदार सुरुवात झालेली आहे. यावेळेस ही चांगला फटका पाहायला मिळतो, तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 4 धावा वाचवल्या गेल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 17 वरती 1.
चला आता समीकरण काय आलंय 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 23 धावसंख्या पूर्ण करायच्या आहेत. समीकरण आला इक्वेशन आला 12 गेंदे और 23 रन की जरूरत है टीम जुईनगर को. 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा कुलदीप पाहायला मिळतोय. आता ओमकारला चांगली बॅटिंग करावी लागेल. शांत राहिलाय 2 ओव्हर. 12 मध्ये 23 हे इक्वेशन जर कंप्लीट करायचं असेल तर ओंकार टोणपेची बॅट चालणं भरपूर महत्वाचं या मॅच मध्ये. कुलदीप मोठं चॅलेंज आहे. चला पहिलाच बॉल ओमकारला पूर्णपणे शांत ठेवलं या मॅच मध्ये. जो नो लिमिट अमित जुईनगर टीमचा एक ट्रम्प कार्ड आहे ज्याची मात्र बॅटिंग करत असताना ज्याच्यावरती भरपूर भरोसा दाखवला जातो त्या फलंदाजाला मात्र शांत ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय डीडी स्मृती. यावेळी चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण ही लाजवाब पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव. प्रेशर वरती प्रेशर निर्माण होत चाललाय नो लिमिट अमित जुईनगर या टीम वरती. आता 10 मध्ये बनवायच्या 23 धावा. इक्वेशन मात्र कठीण होत चाललेलं आहे. समीकरण कठीण होत चाललंय. डीडी स्मृती तुर्भे संघ मात्र वर्चस्व गाजवतोय. 10 मध्ये 23 ची गरज असताना हा वाईट बॉल. आता 10 मध्ये 22 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 10 चेंडू 22 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. यावेळेस आणखीन एक चेंडू वाईट. पहिले 2 बॉल खूप चांगले त्याच्यानंतर मात्र 2 वाईट बॉल आल्यानंतर आपण पाहता विकेट किपर आणि गोलंदाजामध्ये थोडीशी चर्चा. आता इक्वेशन आलाय. येणारे बॉल आहेत 10 मध्ये बनवायचे आहेत 21. 10 चेंडू 21 रनची गरज. चेक. 10 बॉल 21 धावसंख्येची गरज. गोलंदाज सियार. चला 10 मध्ये 21. व्हॉट अ शॉट. खूप चांगला फटका पाहायला मिळाला ओमकार टोणपेच्या पाठमधनं. टीमची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. बातें कर होश में हम भी है जोश में. बातें कर होश में यूं ना के दिखा. सैला दो सैला रे क्या बोला फिर बोल रे. सैला दो सैला रे क्या बोला फिर बोल रे. 9 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. एका फटक्याने पहा पूर्णपणे प्रेशर जर तो रिलीज झाला. 9 मध्ये 17 टेन्शन वाढलंय डीडी स्मृती तुर्भे या टीम साठी देखील. जो टेन्शन आतापर्यंत जुईनगर टीमच्या बाजूने आपण पाहत होतो. पुन्हा एकदा लाजवाब फटका. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय ओमकार टोणपेच्या पाठमधनं. बच के तू रहना नहीं फिर मिलेगा कोई जो तमन्ना. बच के तू रहना रे बच के तू रहना नहीं मिले मौका तू फिर ना फिसलना. निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के. धरती डोलेगी ये गगन चूम के. निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के. धरती डोलेगी ये गगन चूम के. नहीं समझे हैं वो हमें तो क्या चाहता है. खरंच ओमकार टोणपेही सांगतोय नाही समजे हे ओ हमें तू क्या चाहता है. चौकार आलाय. 8 मध्ये बनवायच्या 13 धावा. डीडी स्मृती तुर्भे. कुलदीपला कमबॅक करावा लागणारा गोलंदाज तयार होता. वाव पुन्हा एकदा लाजवाब फटका. हॅट्रिक चौकारांची पाहायला मिळते ओमकार टोणपे. अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान. एकमुखानं बोलू बोलू जय जय हनुमान. अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान. एकमुखानं बोलू बोलू जय जय हनुमान. 7 मध्ये 9 ची गरज. 7 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. वडा मॅच वडा कशमकश. विकेट भरपूर महत्वाची ओमकार टोणपेची. मॅच मध्ये कमबॅक फक्त विकेट. यावेळेस मात्र झेल ड्रॉप झालाय परंतु पंचांचा इशाराही आलाय नो बॉलचा. काय घडतंय मॅच मध्ये. कधी वरचढ ठरतोय डीडी स्मृती तर कधी वरचढ ठरतोय नो लिमिट अमित जुईनगर संघ. कॅच पकडली असती तरी काही फायदा झाला नसता कारण की या बॉल वरती आपण जर पाहिलं तर जीवनदान मिळालं. चला आता समीकरण अगदी सोपं झालंय. 7 मध्ये बनवायच्या 7 धावा.
तेच तुषार सावंत काही सुचत असेल तर होऊन जाऊ दे एक मैफिल. छे. तुझ्या बिना मला जगायचं नाही रे, नाही 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 नाही, तुझ्या बिना मला जगायचं नाही रे, नाही 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 नाही. ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, अरे तोड़ेंगे. 7 बॉल 7 रनची गरज या मॅच मध्ये. 7 बॉल 7 रनची गरज आहे. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा. 7 मध्ये 7. आणखीन एक बॉल वाईड आलाय. कुलदीप मात्र या ओव्हर मध्ये पूर्णपणे मॅच जी आहे ती फिरवलेली या टीम नो लिमिट अमित सानपाडा या टीम कडे. 6 रनची गरज 7 मध्ये. चला यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. ओमकार टोनपेची विकेट भरपूर महत्वाची, परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस केलेली आपण पाहतोय. विकेट सॅक्रिफाईस झालेली आहे. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर विकी. बार बार हाँ बोल यार हाँ, अपनी जीत हो की हार हो. बार बार हाँ बोल यार हाँ, अपनी जीत हो की हार हो. कोई हमसे जीत न पावे, चले चलो चले चलो, टकरावे जो टकरावे, चले चलो. बार बार हाँ बोल यार हाँ, अपनी जीत हो की हार हो. चला 6 मध्ये बनवायच्यात आता 6 धावा. यश आलाय गोलंदाजी मार्क वरती. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये अर्थातच सुपर 3 मध्ये. जर या सामन्यामधून जो संघ पराभूत होतोय ना त्या संघाला काहीच मिळणार नाहीये. चला पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. मॅच ओपन केलेली आहे. फक्त 2 धावसंख्येची गरज. चौकार मारलाय, चौकार मारलाय पहिल्या गोलंदाज. चौकार मारलाय, चौकार मारलाय पहिला गोलंदाज. मॅच रंगली मैत्रीमध्ये, पहिल्या बॉल चौका येतो. यावेळेस मात्र वाईट टाकलाय. स्कोर इज लेवल. नो लिमिट अमित जुईनगर संघ मात्र सुपर 3 च्या दिशेने वाटचाल करते. पहिल्या रात्रीमध्ये ज्यांनी खूप चांगला खेळ साकारला त्यांचा मात्र प्रवेश सुपर 3 मध्ये झालाय. भारतीय जनता पार्टी जयेंद्र शेठ सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा. सुपर 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 3 एंट्री झाली. सुपर 3 सुपर 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 3 एंट्री झाली. सुपर 3 है सुपर 3 माझी सुपर 3, सुपर 3 माझी सुपर 3. एंट्री झाला आहे माझी खेळाडू सुपर 3. एंट्री झालेले खेळाडू माझे सुपर सुपर 3.